वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या तरुणाची हत्या झाली आहे। नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरामध्ये भर दिवसा ही हत्या झाली। आठवडे बाजारामध्ये वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या तरुणाची हत्या झालेली आहे। पंचवटी परिसरामध्ये असलेल्या सीता गुफा या परिसरातील हा रहिवासी असलेला सूरज कुमार वय वर्ष 19 आहे। या तरुणाची भर बाजारामध्ये हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे। पैशांच्या वादातून शस्त्रानं वार केलेले आहेत अशी माहिती आहे आणि याच दरम्यान तरुणाचा मृत्यू झालाय। हे सीतागुंफाजवळ येथे राहत होते। त्यांचा मुलगा आणि ते पावणे 8च्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते। तेथे एकमेकाचा धक्का लागला तिथे शेजारी। त्या 3-4 मुलांचा यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला। त्याच्यावरून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सूरज दास हा मयत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी। त्याच्यावरून आम्ही आता फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत। तर नाशिकमध्ये हत्येचं सत्र सध्या सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकच्या पंचवटीमध्ये भर दिवसा अशी हत्या होती आहे आणि त्या हत्येमुळे आता नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। किरण, आहे रामकुंड भागामध्ये काल आठवडा सादर भरतो आणि वडिलांसोबत मुलगा हे भाजी घेण्यासाठी या परिसरामध्ये आलेला होता। पैशाच्या वादातून एका इस्माने या मुलावरती धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यानंतर या मुलाचा जे आहे ते मृत्यू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक जे चौकशी आहे ते पोलीस करताना बघायला मिळते। पण एकूणच या सगळ्या घटनेमुळे परिसरात एकच जे आहे ते खळबळ उडालेली आहे। परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि जे आरोपी आहेत ते आरोपीचा शोध आता पोलीस घेताना बघायला मिळतात। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।